नमस्कार मित्रांनो, शक्तिमान सुपरमॅन स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश मध्ये आपलं काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण आज आलो तिसऱ्या मैदानात। जाऊया मैदानात, दाखवूया कोणते कोणते नंदी आलेले आहेत। सो चला जाऊया आपण मैदानात। बघा शर्यतीपूर्वी डोंगराची कशी तयारी केली जाते। मुंबईमध्ये आकाश शेठ राऊत दादा यांच्या दावणीला उतरलेला आणि चांगलंच बिनजोडला नाव केलेलं आहे। आणि मस्त आता शर्यतसुद्धा जमलेली आहे त्यांची, पाहायला भेटेल एक अर्धा एक तासात शर्यतीला सुरुवात होईल। मित्रांनो, सध्या टी बिनजोडला नाव करतोय आणि आज प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटणार आहे। जमलेली शर्यत कोणती ते आपण आता नाही सांगणार, थोड्याच वेळात समजेल आपल्याला कोणासोबत पायरा आणि कोणा विरुद्ध शर्यत आहे। ती चांगलीच मोठी शर्यत होणार आहे। आणि आता परवा झालेल्या सावली मैदानात मथुरसोबत पायऱ्यात होतं, शर्यत जिंकली होती आणि आजसुद्धा मस्त प्रेक्षणीय शर्यत बघायला भेटणार आपल्याला। सो भेटूया आपण थोड्याच वेळात। मित्रांनो, आंबेगावचा सुंदर सध्या बिनजोडला नाव करतोय, निघाला शर्यतीला। आज बर्थडे आहे का, वाढदिवस आहे का? आज वाढदिवस आहे सुंदरचा। अक्षय दादा यांचा राजा पावर घरचा साज आज शर्यतीला निघालाय। राजा पावर नक्कीच एक चांगली बैल जी 2-3 वर्ष सतत गाजवली आणि आज घरचा साज पळणार आहे ना दादा? घरचा साज पळताना दिसणार आहे आपल्याला। मित्रांनो, 50-50 धावणीतला पाखऱ्या आणि खार्डीकरांचा लकी निघाला शर्यतीला। सर्वप्रथम दादा आपलं नाव? माझं नाव संजय भोईर। बैलाचं नाव काय? बैलाचं नाव टायगर। टायगर कोणाच्या नावाने धावला जातो? दीपक शेठ गायकवाड काय? शुभम पवार। शुभम तिरकाली। किती वर्षाचं आहे साधारणतः? साधारण आता आदातच आहे। किती गुलाल घेतले या सीझनमध्ये? या सीझनचा आमच्या जवळ आल्यापासून दुसरा गुलाल आहे। दुसरा गुलाल आहे। तुमच्या दावणीला कधी आला? त्याला एक महिना झाला। 1 महिना म्हणजे आताच खरेदी केली त्याची? कुठून खरेदी केली होती? नाही म्हणजे आमचा दादा आहे, दादाने दिले आमच्या। दादाने तुमच्याकडे ठेवायला दिले। काय बोलता, आज पैरात कोण होता याच्या? पैरात देसाईचा सर्जा होता। हां, कशी गाडी पळाली आज, बघितली का? 1 नंबर पळाली। आमचं मन खुश केलं दोन्ही बैलांनी। असं नाही सांगत आम्ही त्या बैलाचं पण या बैलाचं, दोन्ही बैलांनी लय खुश केला आम्हाला। टायगरची कारकिर्दी काय आतापर्यंतची? त्याचा म्हणजे बोल तेवढं कमीच आहे याच्याबद्दल। 4 कांदी पळते तो, कुठूनही टाका त्याला, कुठूनही टाका, आतून बाहेरून। पब्लिकला जाड घाबरत नाही। आज एक बैल सांगून होती शर्यत। एक बैल कडवालचा बैल होता आणि हा बैल सांगून होता। नक्की किती गोंड्यावर होत्या? अर्धा गोंड 21,000। 21,000 वर। मग आता याच्या पुढचं नियोजन कसं असणार आहे? कोणासोबत असा पैऱ्यामध्ये पळायची इच्छा आहे तुमची? आमची इच्छा, आमचा मोठा बैल आहे विक्की म्हणून, हां, तो आमचा पळतं पण आम्हाला कोण पैरत देत नाही। अच्छा, तो किती वर्ष झाली असेल त्या विकी बैलाला? तो पण आताच घेतलाय। आताच घेतलेला आहे म्हणजे सर्व नंदी आतापर्यंत तुमच्या दावणीला किती नंदी आहेत? आमच्या दावणीला 2 नंदी, 1 गाय। हां, म्हणजे तो विकी आणि हा हां, नक्कीच असाच हा टायगर नाव करत राहील आणि चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पळेल आणि तुमची इच्छा जी काय असेल ती पूर्ण करत राहील। धन्यवाद। मित्रांनो, ढुंगी एक्सप्रेस नंद्या सुद्धा निघाला शर्यतीला, शर्यत जमलेली आहे यांची। दादा कोण आहे पायऱ्यामध्ये? कोण आहे पायऱ्यामध्ये दादा? सुंदर आहे। तू आंबेगावचा? आंबेगावचा सुंदर आहे। आता आंबेगावचा सुंदराचा आज वाढदिवस आहे आणि चांगलंच पायरा केलेला आहे डोंगी एक्सप्रेसचा नंद्याने। मित्रांनो, 50-50 धावणीतला पाखऱ्या आणि खार्डीकरांचा लकी निघाला शर्यतीला।